लक्ष्मीपेक्षाही तुळशी प्रिय आहे बरं का. लक्ष्मीला पायापाशी स्थान आहे आणि तुळशीला शरीरावरती स्थान आहे. या तुळशीची एक कथा आपल्या पुराणांतरी आलेली आहे. जी आपण तुळस भगवंतावरती वाहतो ती तुळस म्हणजे एक स्त्री आहे. एका युवतीनं भगवान नारायणाची उपासना केली, अनुष्ठान केलं. भगवान प्रसन्न झाले आणि विचारलं काय मागायचं आहे. त्यांनी सांगितलं मला तुझी पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करावा. भगवंतांना सांगितलं आधी 16,108 आहेत बाई, कशाला आणखी. नाही नाही म्हणले, काहीतरी तर तुम्हाला माझ्या अनुष्ठानाचं फळ द्यावं लागेल. भगवंतांना सांगितलं ठीक आहे, पत्नी बनवत नाही पण पत्नीपेक्षा जवळचं स्थान दिलं तर चालेल. त्यांनी सांगितलं पण या जन्मात नाही. त्यांनी सांगितलं मग पुढच्या जन्मात. नाही नाही, त्याच्या पुढच्या जन्मात. ठीक आहे, पुढचा जन्म तुला वृंदा म्हणून प्राप्त होईल आणि जालंधर नावाचा एक राक्षस तुझा पती असेल. तू पतिव्रता असशील आणि त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तू माझ्याजवळ अखंड असशील. हे कळायला तिने त्या देहाचा त्याग करून टाकला आणि वृंदा नावानं जन्म घेतला. तिला जालंधर नावाचा पती प्राप्त झाला, महापराक्रमी जालंधर. कुठेही गेला तरी युद्ध जिंकायचा. पण त्याच्या युद्ध जिंकण्याची आणखी एक त्याचं गमक असं होतं की वृंदा अत्यंत पतिव्रता होती आणि त्या पातिव्रत्याचं बळ त्याला अधिकच प्राप्त व्हायचं म्हणून तो जिंकायचा. अख्ख्या पृथ्वीला जिंकल्यानंतर स्वर्गावरती स्वारी करून आपण स्वर्गालाही जिंकावा असा विचार त्याच्या मनात आला आणि स्वर्गावरती तो निघाला. सगळे देव भगवान महाविष्णूकडे गेले आणि सांगितलं, म्हणले देवा हा जालंधर स्वर्गावरती चाल करून येतोय, आजपर्यंत एकही युद्ध हरलेला नाही, त्यामुळे तो इथे आला तरी तो इथे जिंकू शकतो, त्यामुळे काहीतरी आम्हाला आमची मदत करा. नारायणानं सांगितलं, महाविष्णूनं सांगितलं, म्हणले ऐका, शत्रूला परास्त करायचं असेल तर आधी त्याचं बळ कशात आहे हे जाणून घेतलं पाहिजे. कशात आहे म्हणले त्याच्या पत्नीच्या पातिव्रत्यात आहे. म्हणजे त्याची पत्नी जी पतिव्रता आहे त्या पातिव्रत्याचं बळ त्याला प्राप्त होतं आणि म्हणून तो जिंकतोय. शारीरिक बळ आहेच पण अधिकचं बळ हे मिळत आहे. मग देवा काय करू. म्हणजे तुम्ही काही करू नका, मलाच काहीतरी करावं लागेल. भगवान महाविष्णू जालंधरच्या रूपामध्ये वृंदेकडे धावत आले आलिंगन मागण्यासाठी. कुंकू वगैरे लावून ओवाळून आपला नवरा स्वर्गामध्ये निघालाय चाल करून हे तिला माहिती होतं, पण लगेच वापस आला. तिच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, इतक्या लवकर स्वर्ग जिंकला. पण तरी सुद्धा आपला पती आपल्याला आवाहन करतोय आणि त्याचा अव्यर आपल्याला करता येणार नाही म्हणून इच्छा नसतानाही तिने काय केलं, परमात्मा जो तिच्या नवऱ्याच्या रूपात आला होता त्याला आलिंगन दिलं. जसा स्पर्श भगवंताच्या शरीराचा झाला तिच्या लक्षात आलं हा आपल्या पतीचा स्पर्श नाही. त्याच क्षणाला धक्का मारून लांब केला आणि शाप दिला, तू दगड होशील. भगवंतानं आपलं मूळ रूप प्रगट केलं, चतुर्भुज रूपातला परमात्मा प्रगट झाला आणि वृंदेला आश्चर्य वाटलं. म्हणजे नारायण स्वतः महाविष्णू आणि माझ्या पतीचं रूप घेऊन येतोय, माझं पातिव्रत्य भंग केलं. जसं हिचं पातिव्रत्य भंग झालं तसा तो जालंधर तिकडे पडला, मेला. वृंदेनं विचारलं देवा असं का केलं. तेव्हा मागच्या जन्मीची आठवण भगवंतानं करून दिली आणि ती आठवण करून दिल्याच्या नंतर सांगितलं की तुझं पातिव्रत्य एवढं होतं ते जोपर्यंत भंग पावणार नाही तोपर्यंत तुझा पती मेला नसता आणि तुझा पती मेला नसता तर स्वर्ग देवादिकांच्या हातून गेला असता. म्हणून मला हे कर्म करावं लागलं. पण वृंदेनं सांगितलं पण देवा मी तर तुला शाप दिला की तू दगड होशील. भगवंतानं सांगितलं तू दिलेला शाप हा भक्तांच्यासाठी वरदान ठरणार आहे. म्हणजे आता माझं शाळिग्राम हे रूप प्रगट होणार आहे. म्हटलंय हा जो तू शाप दिलायस ना यानं दगडाचं स्वरूप मला धारण प्राप्त होणार आहे. दगड रूपामध्ये मी येणार आहे, त्याचं नाव शाळिग्राम. आणि जोपर्यंत तू माझ्या शरीरावर अर्पित होत नाही तोपर्यंत माझी पूजा यथासांग होणार नाही. म्हणले मी तुझ्या अंगावर कसं काय. भगवंतानं सांगितलं हा देह पडल्याच्या नंतर तुझ्या गरम राखेतून एक रोप उगवेल, त्याला तुळस हे नाव आहे. आणि जोपर्यंत ती तुळस
माझ्या या दगडरूपी विग्रहावरती अर्पण होत नाही तोपर्यंत माझी पूजा यथासांग होऊ शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे महादेवाला बेल अर्पण करावं लागतं तर त्याची पूजा यथासांग होते, तसं महाविष्णूच्या शाळीग्राम रूपावरती, दगडाच्या रूपावरती जोपर्यंत तुलसी पत्र किंवा तुलसी दल आपण अर्पण करत नाही तोपर्यंत त्याची पूजा यथासांग होत नाही. अशी ती तुळस आहे. पण प्रत्येक वेळी हिरवीगार तुळस आपल्या बरोबर असेलच असं नाहीये. मग काय, वाळलेलं त्याचं जे खोड आहे त्या खोडापासून मणी तयार केले आणि ते मणी आपण गळ्यामध्ये घालू लागलो, त्याला म्हणायचं तुळशीची माळ. आणि अशी तुळशीची माळ जो भगवंत नित्य स्वतःच्या अंगावरती, शरीरावरती धारण करतो, अशी तुळस हीच माळेच्या रूपामध्ये आपल्या गळ्यामध्ये येते. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावायचा. मी सुरुवातीला